विचार करा यार, चारी बाजूंनी मृत्यूने घेरलंय. हां, सिरियसली, बाहेर पडायचा चान्स एकदम झिरो आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये एक माणूस असा उभा राहतो जो अख्खा इतिहास बदलून टाकतो. म्हणजे लिटरली गेम चेंजर ठरतो तो माणूस. एक्झॅक्टली. आणि आज आपण अशाच एका गेम चेंजर घटनेबद्दल बोलणार आहोत. मंडळी, आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा वादळाचा अनुभव घेणार आहोत ज्याने साक्षात मृत्यूलाही 2.5 तास रोखून धरलं होतं. होय. आणि आज आपण रणजित देसाई यांची जी अजरामर कादंबरी आहे ना, पावनखिंड, तिची सफर करणार आहोत. येस. आणि आपला उद्देश फक्त इतिहासाची उजळणी करणं हा नाहीये बरं का. राईट. म्हणजे मला असं वाटतं की त्या काळच्या माणसांचा तो माइंडसेट, ती वाईब नेमकी काय होती हे आपण आज डिकोड करायचंय. मृत्यू समोर दिसत असताना लोक हसत हसत जीव का देत होते. अगदी खरंय. तो जो अंगार होता ना, तो ह्या पुस्तकातून खऱ्या अर्थाने अंगावर येतो. हो ना. रणजित देसाईंनी शब्दांतून जे चित्र उभं केले ते वाचताना आपण लिटरली 350-400 वर्ष मागे जातो. तो काळोख आणि ती धगधगती माणसे एकदम समोर उभी राहतात. आपण सुरुवात करूया त्या भयानक प्रसंगापासून, पन्हाळ्याचा वेढा. बापरे, तो सीन तर एकदम अंगावर काटा आणणार आहे. मंडळी, तो प्रसंग डोळ्यांसमोर आणा. आदिलशहाचा अत्यंत क्रूर सरदार सिद्धी जोहर याने पन्हाळगडाला कडेकोट वेढा घातलाय. आणि तो वेढा काही साधासुधा नव्हता. पन्हाळगडासारख्या अवाढव्य किल्ल्याला वेढा घालणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. राईट. पण सिद्धी जोहरने गडाभोवती सैन्याचं असं काही जाळं विणलं होतं की मुंगीलाही गडाबाहेर जायला रस्ता नव्हता. आणि त्यात भर म्हणजे पावसाळा जवळ आला होता. एक्झॅक्टली. महाराजांचा सुरुवातीचा अंदाज असा होता की एकदा का पाऊस सुरू झाला की सिद्धी जोहर वेढा उठवेल. कारण त्या काळात सह्याद्रीच्या पावसात उघड्यावर राहणं म्हणजे सैन्यासाठी जीव घेण्याच होतं. हो, पण इथे सिद्धी जोहरने सगळा अंदाजच खोटा ठरवला. त्याने वेढा उठवला नाहीच, उलट पाऊस सुरू झाल्यावर तो आणखीच कडक केला. आणि तो पाऊस तरी कसा यार, लिटरली धुवाधार पाऊस. जसा आपल्या साताऱ्यात किंवा महाबळेश्वरला पडतो ना तसा. होय, काहीच दिसत नाहीये. सलग पडणाऱ्या त्या टपोऱ्या सरी आणि चारी बाजूनी दाटलेलं धुकं. बापरे. आणि ती भयाण अंधारी रात्र. गडावर रेशन हळूहळू संपत आले. बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटलाय. अशा या कोंडीत सापडलेल्या सिच्युएशनमध्ये महाराज एक अत्यंत धाडसी प्लॅन करतात. तो भुलभुलेण्याचा प्लॅन ना. तीच ती योजना. महाराज सिद्धीला निरोप पाठवतात की मी लवकरच किल्ला तुमच्या हवाली करतो आणि शरण येतो. आणि हे ऐकून सिद्धी जोहर एकदम रिलॅक्स्ड होतो. साहजिकच आहे, अनेक महिन्यांचा थकवा असतो ना. त्याच्या छावणीत आनंद साजरा व्हायला लागतो. सैनिकांची शिस्त थोडी सैल पडते. आणि मग नेमक्या याच अंधाऱ्या आणि पावसात भिजणाऱ्या रात्री राजदिंडीच्या चोर दरवाजातून एक पालखी बाहेर पडते. इथेच या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं बघ. ती पालखी बाहेर पडते आणि सिद्धीच्या सैनिकांना वाटतं की महाराज स्वतः शरण यायला चाललेत. राईट. ते ती पालखी पकडतात आणि थेट सिद्धीच्या छावणीत नेतात. पण त्या पालखीत महाराज नसतातच. एक्झॅक्टली. त्या पालखीत असतो शिवाकाशीत. OMG, लिटरली रडायलाच आलं मला हा पाठ वाचताना. हो यार, तो प्रसंग काळजाला भिडतो एकदम. महाराजांसारखा हुबेहूब पेहराव करून स्वतःला साक्षात मृत्यूच्या खाईत ढकलणारा हा तरुण. म्हणजे मृत्यू समोर दिसताना कोणी स्वतःहून पालखीत कसं बसू शकतं यार. हेच तर ते इमान आहे. सिद्धीच्या छावणीत गेल्यावर जेव्हा त्याला कळतं की हा शिवाजी नाहीये, हा तर कोणीतरी सामान्य न्हावी आहे, तेव्हा तो संतापाने लाल होतो. आणि तिथेच तो शिवाकाशीदला अत्यंत क्रूरपणे ठार मारतो. पण तोपर्यंत महाराजांना हवी असलेली ती अमूल्य वेळ मिळून गेलेली असते. हो ना. या बनावट पालखीमुळे शत्रूचं जे लक्ष डायव्हर्ट होतं, त्यातून महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि काही निवडक बांधल सैनिक निसटतात. एका अत्यंत अवघड आणि गुप्त वाटेने ते गडाबाहेर पडतात. पण यार, शिवाकाशीदचं हे जे बलिदान आहे ना, ते मला आपल्या साताऱ्यातल्या किंवा गावाकडच्या माणसांच्या स्वभावाशी खूप रिलेट होतं. म्हणजे कसं? म्हणजे बघ ना, ही जी जीवाला जीव देण्याची जी वृत्ती आहे ती आपल्या रांगड्या मातीत आजही दिसते. कुणीतरी आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकलाय ना, मग त्याच्यासाठी जीव गेला तरी बेहतर. एक्झॅक्टली. आणि शिवाकाशीदने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली कारण त्याला माहीत होतं की तो हे सगळं कोणासाठी करतोय. कारण तो लाखाचा पोशिंदा होता. अगदी बरोबर. आणि हा लाखाचा पोशिंदा रातोरात तयार होत नसतो यार. हो, माणसांना जोडण्याची जी महाराजांची कला होती ना, ती ह्यातून खूप भारी कनेक्ट होते. याच पुस्तकातून बाजीप्रभू देशपांडे आणि महाराजांचा जो किस्सा उलगडतो तो याचं सर्वात मोठं एक्झाम्पल आहे. तो रोहिडा किल्ल्यावरचा किस्सा ना. हो. बाजीप्रभू आणि महाराजांची पहिली भेट तिथेच झाली होती. आणि तुला माहितीये का, बाजीप्रभू हे सुरुवातीला महाराजांच्या विरोधात होते. ऍक्च्युली म्हणजे ते आदिलशाहीचे सरदार होते. ते कृष्णाजी बांधलांचे दिवाण होते.
आणि बांदल हे आदिलशाहीचे निष्ठावान सरदार. त्यात पुन्हा बांदल आणि जेधे यांच्यात जुना पिढीजात वैर होतं. बापरे, म्हणजे एकदम कट्टर दुश्मनी. हो ना, मावळ प्रांतातले हे देशमुख म्हणजे एक स्वतंत्र वाघच होते. त्यांना एकत्र आणणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल काम होतं. पण इथेच महाराजांची विजन दिसते. आजकाल आपण छोट्या गोष्टींवरून सिरियसली इगो दुखावून घेतो यार, पण महाराजांचा माइंडसेट बघा. एक्झॅक्टली. बांदलांचा पराभव केल्यानंतर महाराजांनी बाजींमधला तो वीर ओळखला. आणि बांधलांच्याच दिवाणाला आपला सर्वात जवळचा शिलेदार बनवला. हे नेक्स्ट लेव्हल ॲक्च्युली. आणि बाजींनाही महाराजांमध्ये तो जाणता राजा दिसला ना. हो, कारण बाजींना जाणवलं असेल की हा राजा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही लढत आहे. राईट. पुस्तकात तो प्रसंग खूप भारी रंगवलाय. महाराजांनी बाजींना स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला राजेपणाची हौस नाही, न जुलूम जबरदस्तीची. क्या बात आहे. हा निस्वार्थ भाव बाजींच्या काळजाला भिडला असणार. आणि म्हणूनच हा जुना शत्रू स्वराज्याचा सर्वात मोठा रक्षक बनला. माणसं जोडणं म्हणजे फक्त गोड बोलणं नसतं, तर त्यांना एका मोठ्या विजनशी कनेक्ट करणं असतं. अगदी खरंय. आणि हेच ते ध्येय होतं ज्यामुळे पन्हाळगडावरून निसटताना बाजीप्रभू स्वतःहून घोडखिंडीत थांबायला तयार झाले. हो, जेव्हा सिद्धी मसूदचं सैन्य पाठलागावर येतं तेव्हा बाजी महाराजांना म्हणतात की तुम्ही विशाळगडाकडे जा, मी खिंड लढवतो. थांब, मला इथे एक वेगळा पॉइंट मांडायचा ॲक्च्युली. बोल ना. नाही यार, मला वाटतं की ऑथरचा पॉइंट इथे थोडा वेगळा होता. म्हणजे राजांनी बाजींना तिथे घोडखिंडीत सोडणं हे थोडं प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल म्हणजे तुला काय म्हणायचं? मतलब मला वाटते की इथे इमोशन्सपेक्षा स्ट्रॅटेजी महत्वाची होती. राजा वाचला तर स्वराज्य वाचेल, म्हणून जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला गेला. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू हा पाठ. अच्छा, ओके, सांग तुझं व्हर्जन मग. हां, मी सांगतो. तिथे नुसती थंड डोक्याची रणनीती नव्हती. पुस्तकात एक अत्यंत जबरदस्त संवाद आहे बघ. कोणता? जेव्हा मसूदचं सैन्य जवळ येतं ना, तेव्हा खुद महाराज तिथे थांबून लढायला तयार असतात. ते बाजींना सोडून जायला तयारच नसतात. अरे बापरे. हो, मग बाजी उसळून महाराजांना अडवतात आणि म्हणतात, वेळ आलीच तर मारू किंवा मरू, पण तुम्ही इथून गेलंच पाहिजे. अच्छा, मग महाराज काय म्हणतात त्यावर? महाराज हसून म्हणतात की बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही, ते फक्त रजपूत करू जाणे. म्हणजे मोठं संकट आलं की वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. ह्यात नावलौकिक मिळतो फक्त मरणाचा. राईट. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती जातं. आणि आपला मार्ग हा यशाचा आहे, केवळ मरणाचा नाही. चायला लई भारी आहे. सो रिलेटेड यार. हा विचार आजच्या लाईफमध्ये पण किती भारी अप्लाय होतो ना. एक्झॅक्टली. साऱ्या गोष्टी नुसत्या भावनेच्या भरात करायच्या नसतात. यश पदरात पाडून घेणं महत्वाचं आहे. हो ना. आपण बऱ्याचदा रागाच्या भरात सगळं पणाला लावतो, पण महाराज शिकवतात की रणनीती आणि भावना यांचा बॅलन्स असायला हवा. बरोबर. यार, हे डिस्कशन खूपच भारी चाललंय, पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. काय? अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलंय ना अक्षरवारीला? आत्ताच करा. सिरियसली मंडळी, एकदम फ्री आहे. हो ना. आणि दर आठवड्याला असाच एक नवीन भाग येतो, सो नोटिफिकेशन ऑन ठेवा नक्की. राईट. तर आपण कुठे होतो? आपण होतो घोडखिंडीच्या तोंडावर, जिथे बाजीप्रभू तो बॅलन्स घेऊन उभे राहिले. हो. आणि इथून सुरू होतो तो ऐतिहासिक थरार. तो लिटरली अंगावर काटा आणणारा सीन आहे. म्हणजे पन्हाळ्यावरून निघाल्यापासून ते मुसळधार पावसात भिजत, चिखल तुडवत रात्रभर पडत होते. आणि पाठीवर साक्षात मृत्यू धावून येत होता. आणि अखेर ती घोडखिंड येते. पण ॲक्च्युली घोडखिंडच का निवडली त्यांनी? कारण ती अतिशय नागमोडी आणि अरुंद वाट होती. म्हणजे झिगझॅग पॅसेज होता तो. दोन्ही बाजूंना उंच कडे. हा एक नैसर्गिक सापळाच होता. आणि याच भौगोलिक रचनेचा बाजींनी खूप हुशारीने वापर केला. अच्छा, म्हणजे त्या निमुळत्या वाटेतून एकावेळी शत्रूचे फक्त थोडेच सैनिक पुढे येऊ शकत होते. एक्झॅक्टली. समोरून जरी हजारो लोक असले तरी या वाटेमुळे त्यांची संख्या 0 होत होती. क्या बात आहे. ही स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट होती. बाजींनी महाराजांना सांगितलं की मी मेलो तर दुसरे बाजी निर्माण होतील, पण तुम्ही गेलात तर स्वराज्य बुडेल. जोपर्यंत तोफ वाजत नाही तोपर्यंत मी गनिमाला पुढे येऊ देणार नाही. आणि बाजींसोबत फक्त 300 बांदल मावळे होते तिथे. हो. आणि समोरून सिद्धी मसूदचे हजारो ताज्या दमाचे सैनिक चालून येतात. पावसाची रात्र संपून आता दिवस उजाडलाय. आणि मग सुरू होतो तो रणसंग्राम. मावळेवरून गोफणीतून दगडांचा अक्षरशः पाऊस पाडतायत. बापरे. कड्यावरून मोठे धोंडे शत्रूच्या अंगावर लोटले जातायत. आणि बाजीप्रभू स्वतः प्रवेशद्वारावर छातीचा कोट करून उभे आहेत. हर हर महादेवच्या गर्जनांनी ती अरुंद खिंड दुमदुमून जाते लिटरली. हो ना. हे वाचताना तो तलवारींचा खणखणाट थेट कानात घुमतो.
बाजीप्रभू 2 हातात 2 जड दांडपट्टे घेऊन रडतायत. आणि दांडपट्टा चालवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. नाहीच मुळी. त्याला अफाट ताकद आणि लवचिकता लागते आणि बाजी ते सलग 2.5 तास फिरवतायत यार. सलग 2.5 तास ती झुंज चालू असते. मसूदलाही समजत नाहीये की हे मुठभर लोक आपल्या हजारो सैनिकांना कसे रोखतायत. तो संतापाने वेडा होतो एकदम. तो नवीन सैनिक पुढे पाठवतोय. आणि इकडे बाजींच्या अंगावर अगणित वार होतायत. अख्खं शरीर रक्ताने न्हाऊन निघालंय त्यांचं. पावसामुळे जो चिखल झाला होता ना, तो चिखल रक्ताने लालभडक झालाय. तरीही हा वयोवृद्ध योद्धा एक पाऊलही मागे वाटत नाहीये. कारण त्यांचे कान विशाळगडाच्या दिशेने लागलेले आहेत बघ. हो, तोफेचा आवाज कधी येतो याची ते वाट बघतायत. शरीर साथ सोडत होतं, पण इच्छाशक्ती मृत्यूलाही मागे खेचत होती त्यांची. तिथेच त्यांचे सख्खे भाऊ फुलाजी प्रभू तेही लढताना धारातीर्थी पडतात. बापरे, डोळ्यांसमोर भावाचे प्राण जातायत. स्वतःला गंभीर जखमा झाल्या आहेत. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळतायत. पण तरीही ते मावळ्यांना ओरडून सांगतायत की लढा, गनिमाला रोखून धरा. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे ना. म्हणजे दिलेला शब्द पाळायचा म्हणजे पाळायचाच. होय. आजच्या जगात जिथे शब्दाला किंमत उरलेली नाहीये, तिथे हा शब्दशूरपणा आपल्याला खरंच अंतर्मुख करतो. आणि अखेर तो मोलाचा क्षण येतो. धडाड विशाळगडावरून तोफेचा आवाज आसमंतात घुमतो. आणि तो आवाज ऐकल्यावर रक्ताच्या थारोळ्यात शेवटच्या घटका मोजणाऱ्या बाजींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान पसरतं. ते म्हणतात, महाराज सुरक्षित पोचले, आता मी सुखाने मरेन. आणि ते आपले प्राण स्वराज्याच्या चरणी अर्पण करतात. काय तो असीम त्याग यार. खरंच, महाराजांना जेव्हा हे समजतं तेव्हा तेही अत्यंत व्यथित होतात. आणि म्हणूनच त्या वीरांच्या पवित्र रक्ताने ती घोडखिंड इतिहासात कायमची पावनखिंड होते. हे वाचताना मन खरंच सुन्न होतं. आज आपण ज्या स्वातंत्र्यात श्वास घेतोय ना, त्याची किंमत या वीरांनी स्वतःच्या प्राणांनी चुकवली आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हच्या शेवटी एक वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. कोणता विचार? इतिहास आपल्याला हे नक्कीच शिकवतो की नेमकं कशासाठी जगायचं आणि कशासाठी लढायचं. पण मला एक खंत जाणवते. कसली खंत? विचार करा ना, शिवाकाशीद किंवा बाजीप्रभू यांच्या बलिदानाची नोंद इतिहासाने घेतली. पण स्वराज्याच्या या यज्ञात असे कितीतरी अनामिक मावळे असतील ज्यांनी त्या रात्री पन्हाळ्याच्या पायथ्याशी किंवा त्या चिखलातल्या घोडखिंडीत हसत हसत प्राणांची आहुती दिली, पण त्यांचं नाव कुठल्याच पानावर नोंदवलं गेलं नाही. बापरे, हा विचार खरंच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. एका महान ध्येयाच्या माडगे स्वतःला पुसून घेणाऱ्या अशा किती अनामिक पाऊलखुणा असतील. आपण जेव्हा सह्याद्रीत जातो तेव्हा कदाचित आपण अशाच एखाद्या अनाम वीराच्या रक्ताने पावन झालेल्या जमिनीवर उभे असतो. खरे यार, याच अनाम वीरांच्या पायावर स्वराज्याची इमारत उभी राहिलीये. पावनखिंड ही नुसती कादंबरी नाहीये, ती एक एनर्जी आहे. अगदी 100%. हे पुस्तक नक्की वाचा मंडळी. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि हो, कमेंट्समध्ये नक्की सांगा की यातला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेड वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक घेऊन आपण येत आहोत, सो तो भाग अजिबात मिस करू नका. येस, तोपर्यंत वाचत रहा आणि आपला इतिहास समजून घेत रहा. बाय. जय महाराष्ट्र.